नमस्कार. तर कला म्हणजे काय? तर कला म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब, आपल्या भावनांना मिळणारी एक वाट. म्हणजे आपल्या कलेतून आपल्या भावना प्रकट होत असतात. मग कला म्हटलं की आपल्याला आठवते ते म्हणजे संगीत, चित्रकला, कविता, लेख लिहिणं, नाट्य सादरीकरण करणं, रांगोळी काढणं, मेहंदी काढणं. तर अनेक प्रकारच्या कला आहेत. जसं की गीत म्हणणं. तर ह्या ज्या कला आहेत त्या आपल्या एक मनाचं प्रतिबिंब असतं. आपल्या भावनांना वाट मोकळी करणारे ह्या कला आहेत की त्याच्या माध्यमानं आपण आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतो. तसेच कल्पनाशक्ती ज्या आहेत की आपल्या मनामध्ये अनेक आपण कल्पना करत असतो की असं म्हणजे मनानं कल्पलेला जो कल्पना केल्या आहेत तर त्याला सादरीकरण करणं तर ते कलेच्या माध्यमातूनच होतं, नाही का? तर बघा, तर कला ही आपल्या मनाने केलेला अभ्यास असतो की त्यांनी कल्पना करून त्या गोष्टी तयार केलेल्या असतात आणि कलेच्या माध्यमातून त्यांचं सादरीकरण होत असतं, नाही का? तर कला म्हणजे आपल्या मनाला मिळणारी स्थिरता आणि एकाग्रता. जेव्हा आपण आपल्या कला म्हणजे कलामध्ये आपण गुंतलेलो असतो किंवा आपण एखादी कलेचा अभ्यास करत असतो तेव्हा आपलं मन बघा किती शांत असतं, तणावमुक्त असतं, नाही का? आणि एकाग्र झालेलं असतं. तर आपल्याला एकाग्र करण्याचा अभ्यास म्हणजे कला. आपल्याला आनंद बघा, जेव्हा आपण एखादी रांगोळी काढतो किंवा मेहंदी काढतो, आपल्याला जे आवडते ते म्हणजे आपली कला, की आपण एक तन्मयतेनं एकाग्रतेनं ती आपण गोष्ट करत असतो. आणि ती गोष्ट जेव्हा आपलं मन स्थिर होतं, जेव्हा आपलं मन एकाग्र होतं, ते म्हणजे ती गोष्ट करताना मला आनंद प्राप्त होत असतो. तर कला म्हणजे आपल्याला प्रदान करणारी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का? तर प्रत्येक माणसाकडं ही कला असणं फार गरजेची आहे. तर कला हा माणसाचा खूप महत्त्वाचा गुण आहे आणि तो प्रत्येकाने जोपासला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी कला असतेच. पण आपण आपली कला म्हणजे ओळखत नाही आणि दुसरे जे कला करतात तर त्या कलांच्या पाठीमागे आपण जातो आणि आपल्यामध्ये जे गुण आहेत, जे कला आहेत त्याकडे दुर्लक्ष